नमस्कार मंडळी, स्वअध्ययनच्या या नवीन सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आपण आपल्या लहान मुलांना नेहमी संतांच्या, थोर पुरुषांच्या, महिलांच्या गोष्टी सांगत असतो. त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी व त्यांनी केलेल्या कार्यातून त्यांना बोध व्हावा, ही त्यामागची आपली एक लहानशी अपेक्षा असते. पण या गोष्टी सांगताना त्यातील काही चित्र आपण त्यांना दाखवतो. त्या चित्रांच्या माध्यमातून त्यांना संतांची ओळख होते. पण त्या संतांची ओळख जर आपल्याला चलचित्रांच्या माध्यमातून करता आली तर, हा विचार घेऊन आम्ही पुणे येथील हडशी येथे एक संत दर्शन संग्रहालय आहे, तिथे जाण्याचा विचार केला. आणि आज तुम्हाला त्या संग्रहालयातील संतांची जी चलचित्र बनवली आहेत आणि त्यात ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे यातून मुलांना काही शिकायला मिळाले आणि पालकांना म्हणजे आम्ही ज्या गोष्टी माहिती होत्या त्या गोष्टींना अजून नवीन पद्धतीने कसं आम्ही समजून घेतलं हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आम्ही आता उतरलेलो आहोत संत दर्शन म्युझियमच्या इथे आहोत. हे पार्किंग आहे आणि तुम्ही बघू शकतात मागे पावसाळी पिकनिकची मजा. काय मस्तपैकी दिसतंय, पूर्ण ढग आहे आणि दादाला आता वॉशरूमला जायचं आहे आम्हाला. इथे जवळ वॉशरूम आहे पार्किंगच्या बाहेर. सो आम्ही असे तयार झालेलो आहोत, आता आम्ही निघतो. सो तुम्ही बघू शकतात संत दर्शनसाठी रोड तिकडनं येतो, तिकडे तिकीट घर आहे आणि तिकडनं असे वरती गेलात की पार्किंग आहे. तिथे मंदिर आहे या इथे आणि पुढे तिथे ॲडव्हेंचर गेमसाठीची जागा आहे. आता आम्ही चाललेलो आहोत संत दर्शन करायला. शंकर बाप्पा मस्त इथे.
ते कृष्णाचं बघतात ना मूवी, त्याच्यात असतात ना भरपूर गाई. छोटे वासरू म्हणतात त्यांना. सगळ्या मुलांची एक एक वासरू असतात. आमची दुर्गादेवीला बघताना आता आमचं संत दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत खेळायला. तर प्रथम तुला कुठला खेळ खेळायचा आहे सांगशील का? सगळे म्हणजे कुठला दिसतोय पहिला खेळ? बोटीत बसणार आहेस तू. आता आम्ही पॅन्डल बोट पहिल्यांदा 2 जण मारतोय. संत दर्शन संग्रहालयाच्या समोर असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात आम्ही दर्शन घेतले आणि आता तिकडून बाजूलाच असलेल्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये काही साहसी खेळ अनुभवण्यासाठी आम्ही चाललो आहोत. मुलांना गोल फिरणाऱ्या गाड्या, त्याचबरोबर काही ठिकाणी उड्या मारायला जर मिळत असतील तर त्यांचा आनंद गगनात मावत नाही. त्यांना तिथेच राहावं असं वाटतं. तर त्यांना हे खेळ खेळायला देताना आम्हाला सुद्धा काही साहसी खेळ खेळायला मिळाले. तर ते कुठले खेळ आहेत ते आपण आत्ताच बघूया. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी काही कठीण परिस्थिती किंवा काही अडथळे येतात. अशा वेळेस त्या अडथळ्यांना किंवा त्या कठीण परिस्थितीतून कसं निभावून घ्यायचं आणि कसं टिकून राहायचं हे जर आपण लहान मुलांना एखाद्या खेळाच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला तर हा जो खेळ आहे इथे 2 अडथळे त्यांना पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर कधी आपण खाली बसायचं, कधी उडी मारायची, हा विचार जर त्यांनी करायला सुरुवात केली आणि तोच विचार त्यांनी त्यांच्या आयुष्यात नंतर वापरला तर त्यातून अशा कठीण परिस्थितीत किंवा अडथळ्यांना त्यांना सामोरं जाण्यासाठी खूप मदत मिळू शकते. इथे ॲडव्हेंचर पार्कमध्ये लहान मुलांना जसे खेळायला खेळ आहेत तसेच मोठ्यांसाठी सुद्धा काही साहसी खेळ आहेत. आयुष्यात तारेवरची कसरत तर आपण नेहमीच करत असतो. यावेळेस स्वाती बरोबर तारेवर सायकल चालवण्याची कसरत मी केली आणि आम्हाला दोघांनाही या कसरतीत खूप मजा आली. पावसात चिखलाच्या वाटेवर ATV बाईक चालवण्याची मजाच काही वेगळी असते. स्वातीने देखील हा अनुभव पहिल्यांदा घेतला.
तुम्ही गेलात तर झिप लाईनचा अनुभव नक्की घ्या. ही झिप लाईन खूप अशी उंच पण नाहीये आणि एकदम खाली पण नाहीये. त्याचप्रमाणे तिकडे त्यांनी सेफ्टी मेजरमेंट्स पण चांगल्या प्रकारे घेतले आहेत. त्यामुळे हा अनुभव तुम्ही सुरक्षितपणे घेऊ शकाल. प्रथम काय खातोय? काय खातो तू? दही वडा, बाबा काय खातात? डोसा, जिजा जिजाचा नेहमीचा, फेवरेट. आणि आई इडली खाते. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हाडशी येथील संत दर्शन संग्रहालय आणि साहसी खेळांचा अनुभव अशा प्रकारे आमची 1 दिवसाची सहल इथे संपली. पावसामुळे खूप मजा आली. स्वअध्ययन या सिरीजमध्ये प्रत्येक ठिकाणी किंवा जे आम्ही अनुभव घेतो त्या अनुभवांना आम्ही 3 भागांमध्ये विभागायचा विचार केला की त्यातून आपण अनलर्न काय केलं, नवीन लर्न काय केलं आणि जे लर्न केलं त्याचं इम्प्लिमेंटेशन काय केलं आपण. सो अनलर्न या सहलीतून काय झालं असेल तर रामदास स्वामींची एक ओळ आहे, सार्थ तुके घ्यावे असार्थे जाणून त्यागावे. हे यातून आम्हाला शिकायला मिळालं. या सहलीमधून लर्निंग काय झालं तर अशा बऱ्याच संतांची जी माहिती होती, जी गोष्टी स्वरूपात आम्ही मुलांना सांगितली होती, पण जेव्हा ती त्यांना चलचित्र रूपातून आणि ऑडिओ रूपातून ऐकायला मिळाली त्यावेळेस त्यांना त्या गोष्टी आठवल्या आणि त्या आता त्यांच्या कायम स्मरणार्थ राहतील. हे लर्निंग झालं. आता याचं इम्प्लिमेंटेशन कसं होऊ शकेल तर संतांच्या ज्या गोष्टी त्यांनी ऐकल्या, ती चलचित्र पाहिली, काही आठवड्यानंतर जेव्हा त्या संतांबद्दल त्यांना विचारलं जाईल तेव्हा त्या गोष्टीतून त्यांनी काय बोध घेतला आणि तो त्यांच्या आयुष्यात ते कुठे वापरतायत किंवा खरंच ते तसं वागतायत का, आणि जर वागत नसतील तर त्यांनी तसं वागायला पाहिजे का, असे प्रश्न ते त्यांना स्वतःला विचारतील. आणि जेव्हा या प्रश्नांची उत्तरं ते स्वतः देऊ शकतील तेव्हा खऱ्या अर्थाने ते इम्प्लिमेंट होईल. अशा प्रकारे आमचा स्वअध्ययनाचा प्रवास सुरू झाला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का ते तुमच्यासाठी जरी फ्री असलं तरी त्यातून आम्हाला खूप पाठिंबा मिळतो आणि असे नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा आम्हाला हुरूप येतो. त्याचप्रमाणे तुमचे काही अभिप्राय असतील, काही सूचना असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळवा. आता आपण भेटू पुढच्या स्वअध्ययनाच्या व्हिडिओमध्ये.